नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला चांगलाच धिंगाणा आज बघायला भेटणार आहे। एकीकडे सुभद्रा आजी किचनमध्ये येऊन ईश्वरीला विचारतात, हे काय ग ईश्वरी, अजून स्वयंपाक झालेलाच नाहीये? ईश्वरी आजींना समजावून सांगत बोलू लागते, अहो आजी, मी आत्ताच ऑफिसवरनं आली। आल्या आल्या पहिला मी देवाला दिवा लावला आणि आता पटकन स्वयंपाक करते, काळजी करू नका, मी पटकन सगळं करते। तिकडे वल्लरी आग लावत नम्रताला म्हणते, अगं दिवसभर काम तू करतेस, मर मर तू मरतीयस आणि सगळ्यांना काम करताना ईश्वरीच दिसते आणि तिचंच कौतुक केलं जाते। आता ही नम्रता ईश्वरी जवळ जाऊन फनफन करत म्हणते, काय ग ईशू, एकच दिवस काम काय केलंस तू, लगेच नाटकं करायला लागलीस का ग? अगं लग्न झाल्यापासून माझा सकाळी उठल्यापासून हाच दिनक्रम असतो ग। तिकडं आकाश आणि मामांना हात दाखवत परत नम्रता म्हणते, हे बघा माझा हात किती भाजलाय ते बघा, मला काम सुद्धा करता येत नाहीये। ईश्वरी नम्रताचा हात पकडून किती भाजले हे निव्वळ काळजीपोटी पाहण्याचा प्रयत्न करू लागते, पण नम्रता अहंकारात तिला म्हणते, अगं ईशू, ही अशी वरवरची काळजी दाखवायची, अगं तुला जाऊ नको होती, जावेच्या रूपात एक कामवाली बाई हवी होती। खरं तर आता हे जे काही घडलं हे वल्लरीमुळेच घडून आले, हे आपल्या सर्वांना तर माहिती। नम्रता वल्लरीचं फक्त प्याद बनली। खरं तर वल्लरीला अर्णव ईश्वरीला ह्या उदयकांच्या विषयावरून भटकवायचं होतं, म्हणून हा गेम तिने खेळला। पण तेच तिकडे राकेशने वल्लरीवर एक काम सोपवले, ते अजून तरी कोणालाच माहीत नाहीये। पण अजून पुढं काय होणार आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। बाय बाय।